नमस्कार, मी आनंद आपला न्यूज महाराष्ट्रामध्ये स्वागत करतो। टाकूया एक नजर आजच्या काही ठळक घडामोडीवर। भीमा कोरेगाव घटनेनंतर बुधवारच्या महाराष्ट्र बंदला भुसावळ विभागातून कडकडीचा प्रतिसाद मिळाला। तसेच आंबेडकरी जनतेने आपल्या तीव्र भावना प्रांत अधिकारी यांच्या समोर निवेदनातून व्यक्त केले। भीमा कोरेगाव या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले। बुधवारी महाराष्ट्र बंद असताना भुसावळ देखील या बंदला भरगच्च प्रतिसाद मिळाला। संपूर्ण भुसावळ परिसर, यावल, चावदा, फैजपूर व इतर भागातील कडकडीत असा बंद पाळण्यात आला। ज्यावेळी आंबेडकरी जनतेने आपल्या तीव्र भावना प्रांत अधिकारी यांना निवेदनातून सादर केले। भुसावळ परिसरातील भीम सैनिकातर्फे लिंपस क्लब भागातून प्रांत अधिकारी कार्यालयापर्यंत विराट मोर्चा काढण्यात आला। भीमा कोरेगाव घटनेचे मुख्य आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे असे निवेदनही यावेळेस देण्यात आले। भीमा कोरेगाव या घटनेचे पडसाद संपूर्ण भुसावळ परिसरात देखील उमटले। भुसावळ शहरातील लिंपस क्लब या भागातून प्रांत अधिकारी कार्यालयापर्यंत विराट असा मोर्चा काढण्यात आला। भीमा कोरेगाव घटनेच्या मुख्य आरोपीला कठोर शिक्षा झालीच पाहिजे असे देखील या निवेदनात म्हणण्यात आले। यावेळी आक्रोशित मोर्चा शांत व्हावा या उद्देशाने देखील यावेळी आंबेडकरी जनतेतील नेत्यांनी त्यांना शांततेचे व सुव्यवस्थेचे आवाहन केले। यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष राजूभाई सूर्यवंशी, पीआरपी जिल्हा अध्यक्ष जगनभाई सोनवणे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेशजी मकासरे, रवी खरात, अनुप खोब्रागडे इत्यादी नेत्यांनी यावेळी उपस्थित सर्व मोर्चांना नियंत्रित केले व सर्वांना शांतते व सुव्यवस्थेचे आवाहन करून मोर्चाचे विसर्जन करण्यात आले। अतिशय हजारो संख्येत या ठिकाणी भीमसैनिक उपस्थित झालेले होते। काय निवेदन दिले आपण प्रांतांना? या ठिकाणी आम्ही अशी मागणी केली, परांत साहेबांना हजारो जनतेच्या वतीने, आंबेडकरी जनतेच्या वतीने, आमचा कोणताच नेता नाही, आमचा एकच नेता फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, एकच साहेब, डॉक्टर बाबासाहेब या पद्धतीने नारा देऊन आम्ही हजारोंच्या संख्येमध्ये परांत कार्यालयावरती त्या ठिकाणी गेलो आणि त्या ठिकाणी भिडेने आणि जे पूर्वनियोजित जी दंगल घडवली त्या लोकांना या ठिकाणी फासावर टाकावा ही मागणी आमची या ठिकाणी होती। आणि म्हणून ही मागणी घेऊन आम्ही त्या ठिकाणी वगैरे जे आहे सर्वांनी मिळून त्या ठिकाणी परांतला निवेदन दिलेलं आहे। आणि आंबेडकरी जनतेला आमचं असं म्हणणं आहे की आदरणीय निलोत्पल साहेब आणि त्यांच्या सर्व टीमला सर्वांनी शांततेचं सहकार्य करावं आणि या ठिकाणी जातीवाद्यांना एक इशारा तुम्हाला देतो, आम्ही भीमसैनिकांनी बांगड्या घातलेला नाहीये। तुमच्यामध्ये जर हिंमत असेल तर पुन्हा तुम्हाला भीमा कोरेगावचा इतिहास घडून दाखवू आणि भीमा कोरेगावचं पाणी तुम्हाला पाजल्याशिवाय राहणार नाही। आम्ही नामर्दाची अवलत नाही, जीना हमारा पूर्ण आमची जी मुख्य मागणी होती की या मारेकऱ्यांना लवकरात लवकर किंवा हल्ला करणाऱ्याला शोध घेऊन त्याला आपण अटक करावी, योग्य ती कारवाई करावी आणि विविध अशा या मागण्यांचं निवेदन सादर झालेलं आहे। आता या ठिकाणी मोर्चा संपलेला आहे। संपूर्ण आंबेडकरी समाज हा या इथं एकवटलेला आहे आणि एकवट होऊन ही शक्ती एकत्रित झालेली आहे। आजचा हा मोर्चा आणि जनभावना ज्या सादर झाल्या आज सादर केलेल्या आहे। या उपर सुद्धा आता या ठिकाणी या आपल्या पूर्ण आंबेडकरी जो समाज आहे याने अत्यंत शांतचित्ताने शांततेने सहकार्य करायचं आहे आणि सगळ्यांनी या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे। आम्ही व्यापारी वर्ग जो आहे काल त्यांच्याशी पण बोललो, त्यांनी सहकार्य केलं, त्यांचे आभार धन्यवाद। त्यांनी बंद ठेवलेला आहे आणि प्रशासनाने सुद्धा या ठिकाणी लक्ष दिलेलं आहे आणि संपूर्ण जनता या ठिकाणी आलेली आहे। आम्ही आवाहन करतो सगळ्या जनतेने शांततेने आता आम्ही घरी निघालेलो आहोत। एमआयतेली इंग्लिश मीडियम स्कूल तर्फे पोलीस स्थापना सप्ताहाचे आयोजन करण्यात आले। यावेळी माननीय पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे साहेब यांचा सत्कारही करण्यात आला। एमआयतेली इंग्लिश मीडियम स्कूल तर्फे पोलीस स्थापना सप्ताह साजरा करण्यात आला। या प्रसंगी संस्था अध्यक्ष हाजी मुन्ना तेली साहेब यांनी माननीय चंद्रकांत सरोदे पोलीस निरीक्षक बाजारपेठ पोलीस स्टेशन भुसावळ, विजय नरवाडे PSI, अनिश शेख PSI, आनंद सिंग पाटील ASI, संजय भदाने NPC, छोटूभाऊ वैद्य ACP, नंदूभाऊ अशोक चौधरी यांचे व्यासपीठावर स्वागत केले आणि पोलीस सशस्त्र दल या विषयावर
विषयावर विचारमंथनही केले. तसेच मान्य चंद्रकांत सरोदे, विजय नरवाडे सर यांनी विद्यार्थ्यांशी मनमुक्त संवाद साधला. मान्य प्राचार्य सय्यद वाजिद अली सर यांनी हक्क, न्याय, समता यांचे परस्पर संबंध या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच माननीय चंद्रशेखर भारंबे सर यांनी पोलीस व्यवस्था आणि जनसामान्याचे हित या विषयावर व्याख्यान दिले. या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे हसमुख असणारे प्रेरणास्थान आशिक तेली सर उपस्थित होते. आपल्याला जर काही माहिती लागत असले, आपण 10वीचे विद्यार्थी पोलीस स्टेशनला येणं चुकीचं नाही. पोलीस स्टेशनची काय माहिती असते, कसं काम चालतं हे आपण जाणून घेतलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला एखाद्या वेळेस काही गरज पडली तर आपण न घाबरता आपण पोलीस स्टेशनला जाऊ शकतो. रक्तदान शिबिर नियोजनाबाबत पोषण अधिकारी श्री अहिरे साहेब यांनी बीजड उर्दू शाळेत शिक्षकांची बैठक घेतली व शिक्षकांची समाजाप्रती काय जबाबदारी आहे याची जाणीवही करून दिली. 3 जानेवारी रोजी बीजड उर्दू शाळेत गट शिक्षण अधिकारी श्री अहिरे साहेब यांनी भुसावळ शहरातील तमाम उर्दू शाळा व इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील शिक्षकांची बैठक घेतली. श्री अहिरे साहेब यांनी शिक्षकांची समाजातील काय जबाबदारी आहे याची जाणीव करून दिली. उपस्थित असलेल्या सर्व शिक्षकांनी कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी वचन सुद्धा यावेळेस दिले. शाळेतील मुख्याध्यापिका श्रीमती तबस्सुम निगार मॅडम यांनी शिक्षण विभागासाठी त्यांची पहिली ग्रंथालयासाठी पुस्तके दान केली. कार्यक्रमाचे संचालक श्री शकील कुरेशी सर यांनी केले तर श्री नुरुल हुद्दा सर यांनी आभार व्यक्त केले. मोताळा तालुक्यातील धामणगावबडे येथे संपूर्ण गावात दहशत करणाऱ्या वानरांच्या टोळीला पिंजऱ्यात बंद करण्यात अखेर यश आले आहे. तब्बल 43 वानरे पिंजऱ्यात बंद झाल्याने भयभीत ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास घेतला. मोताळा तालुक्यातील धामणगावबडे येथे अनेक महिन्यापासून वानराची टोळी ही धिंगाणा घालत गावात दहशतीचे वातावरण निर्माण केले होते. या टोळीतील काही माकडे पिसाळलेले असल्यामुळे गावातील व बाहेर गावातून येणारी अनेक नागरिकांवरती हल्ला करून आतापर्यंत त्यांनी 40 ते 50 व्यक्तींना जखमी केले आहे. त्यात 5 ते 6 जणांना गंभीर दुखापतही झाली आहे. वन विभागाकडून 2 वेळा रेस्क्यू करण्यात आले परंतु हल्ले होणे बंद झाले नाही. वानराचा बंदोबस्त करावा असा ठराव ग्रामस्थांनी घेतला व सिल्लोड जिल्हा औरंगाबाद येथील वानर पकडणारे समाधान गिरी यांना बोलवण्यात आले. गिरी व त्यांचे 3 सहकार्यांनी बुधवारी सकाळी गावात पिंजरे लावण्यास सुरुवात केली. काही मिनिटातच वानर पिंजऱ्यात टाकलेल्या भाकरीकडे धाव घेतला. नंतर टोळीतील इतर वानरेही पिंजऱ्यात अडकली. सकाळी 21 वानरांची टोळी व सायंकाळी 22 वानरांची टोळी असे 43 वानरे सुरक्षित पिंजऱ्यात बंद करण्यात आली. गावकऱ्यांनी वर्गणी करून गिरी यांना बक्षीसही दिले. पिंजऱ्यातील बंद केलेले 43 वानरे टेम्पोद्वारे बोधा येथील अभयारण्य येथे सोडण्यात येणार आहे असे समाधान गिरी यांनी न्यूज महाराष्ट्राला सांगितले. पोलीस दिनानिमित्त रावेर पोलिसांनी विद्यार्थ्यांसोबत सुसंवाद साधला. नंतर अधिकाऱ्यांशी चर्चा करून या ठिकाणी उपस्थित हत्यारे देखील हाताळण्याची संधी विद्यार्थ्यांना देण्यात आली. रावेर येथे पोलीस दिनानिमित्त शहरातील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी भेट देऊन पोलीस स्टेशनचे कामकाज समजून घेतले. नंतर पोलीस अधिकारी यांच्याशी चर्चा करून या ठिकाणी उपस्थित हत्यारे देखील प्रत्यक्ष हाताळण्याची संधी मिळवली. शिक्षक आणि विद्यार्थी आनंदित होते. या ठिकाणी पोलिसांच्या कार्याची माहिती घेण्यासाठी शहरातील एग्लो उर्दू हायस्कूल, अल हसनात उर्दू प्राथमिक स्कूल, यशवंत महाविद्यालय, इट्स ग्लॉजी या शाळेचे विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. या ठिकाणी पोलीस निरीक्षक नरेंद्र पिंगळे यांच्यासह सोपोनी गजेंद्र पाटील, पोलीस उपनिरीक्षक दीपक ढुमणे यांच्यासह सहकार्याने सर्वांचे स्वागत केले. भीमा कोरेगाव येथे घडलेल्या घटनेतील मुख्य सूत्रधाराला अटक करून कठोर शासन करा असे निवेदन बौद्ध समाजाच्या वतीने रावेर तहसीलदारांना देण्यात आले. तसेच लोकशाही मार्गाने रस्ता रोको आंदोलनही करण्यात आला. भीमा कोरेगाव येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ दिनांक 3 जानेवारी 2018 रोजी रावेर तालुक्यातील बौद्ध समाज बांधवांसह निळे निशाण सामाजिक संघटनेच्या वतीने रावेर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक रावेर येथे लोकशाही मार्गाने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. भीमा कोरेगाव येथे घडलेल्या अमानवीय घटनेचा निषेध करण्यात आला. भीमा कोरेगाव येथे घडलेल्या घटनेचे मुख्य सूत्रधार लवकरात लवकर अटक करून कठोर कार्यवाही करण्यात यावी. तसेच घटनेची सीबीआय चौकशी करण्यात यावी असे निवेदन माननीय तहसीलदार साहेब यांना देण्यात आले. भीमा कोरेगाव येथे झालेल्या हल्ल्याप्रकरणी वरणगाव शहरातील भीम सैनिकांनी वरणगाव पोलीस स्टेशनवर विराट मोर्चा काढला व सहाय्यक पोलीस निरीक्षक माननीय जगदीश परदेशी यांना निवेदनही दिले.
1 जानेवारीला भीमा कोरेगाव विजयस्तंभास 200 वर्ष पूर्ण होत असताना भीमा कोरेगाव येथे सोमवारी मानवंदना देण्यासाठी भीम सैनिकांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी दोषींना अटक करावी तसेच या प्रकरणी CID चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी बुधवार रोजी सकाळी 10 दरम्यान आंबेडकर नगर पासून वरणगाव सह परिसरातील भीम सैनिकांचा मोर्चा वरणगाव पोलीस स्टेशनवर धडकला। युवक युवती तसेच समाज बांधव हजारोच्या प्रमाणात मोर्चात सामील झाले होते। कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। मागणीचे निवेदन वरणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश परदेशी यांनी स्वीकारले। निवेदनावर वरणगाव नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा सो अरुणाताई इंगळे, नगरसेविका सो मालाताई मेढे, सामाजिक नेते मिलिंद मेढे, माजी सैनिक सुधीर वाघोदे, नरेंद्र इंगळे, राहुल इंगळे, रुपेश मेढे, विनोद सुरवाडे, राजेश इंगळे, संदीप भेसे, रामा इंगळे, नरेंद्र भेसे, प्रकाश भालेराव, हिरामन लोढे, प्रकाश सुरवाडे, बबलू बोदडे, अशोक भेसे, राजेश गवळे, दीपक भेसे, धम्मपाल इंगळे, सचिन मगरे, जितेंद्र सुरवाडे, शब्बीर नुकवा, समाधान मेढे, देवीदास निकम, प्रकाश भेसे, रमाबाई भालेराव, विद्या सुरवाडे, संजय तायडे, महेंद्र तायडे, विनोद जमदाडे, महेश महाले आदींच्या सह्या आहेत। अल्पवयीन मुलीवर काही नरधमांनी शारीरिक अत्याचार करून त्या मुलीचा खून केल्या प्रकरणी मी वडार महाराष्ट्राच्या या संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री यांना औंढा नागनाथ तहसीलदार मार्फत निवेदन देण्यात आले। औंढा नागनाथ येथील मी वराड महाराष्ट्राच्या वतीने कुमारी कोमल आनंद पवार राहणार टेंभुर्णी तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथील रहिवासी असून या अल्पवयीन मुलीवर काही नरधमांनी शारीरिक अत्याचार करून त्या मुलीचा खून केल्या प्रकरणी निषेध निवेदन औंढा शहरात मूक मोर्चा काढून तहसीलदारांना देण्यात आले। हा मूक मोर्चा इंदिरानगर, महाराणा प्रताप चौक, डॉक्टर हेडगेवार चौक, स्वर्गीय मीनाताई ठाकरे चौक, बालाजी नगर, नागेश्वर नगर मार्गाने तहसील कार्यालयावर धडकला। त्या निवेदनामध्ये कोमल पवार या अल्पवयीन मुलीवर ज्या नरधमांनी तिच्यावर बलात्कार करून तिचा खून केला त्यांना राज्य शासनाने पकडून फाशी शिक्षा द्यावी अशी मागणी औंढा मी वराड महाराष्ट्राच्या संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे। मुझे टेंभुर्णी तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथील कोमल पवार हिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला। तो तिच्यावर बलात्कार करण्यात आलेल्या नराधमांना शासनाने पकडून कठोर शिक्षा द्यावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी ही असे निवेदन आम्ही मोजे औंढा नागनाथ येथील तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे। तरी औंढा नागनाथ येथील मुख्य मोर्चा भी काढण्यात आलेला आहे। आमची वडार समाजाची मुलगी कमल पवार यांची बलात्कार करून यांची आरोप यांना खून करून फेकून दिलेला आहे आणि ही आमची मागणी वडार समाजाची आहे। त्या नराधमाला पकडून त्यांना फाशीची हुकूम झाली पाहिजे ही आमची वडार समाजाची मागणी आहे। आजचे बातमीपत्र इथे संपले। तोपर्यंत नमस्कार।